की ज्यांनी आम्हाला शाब्दिक देखील बळ दिलेलं आहे आणि आर्थिक बळ देखील यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच प्राप्त होत असताना म्हणून अशा पद्धतीचे सामाजिक राष्ट्रीय उपक्रम आपण यशस्वी करू शकतो। आताच काही मिनिटात आपले प्रमुख वक्ते यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीनंतर आपण या ठिकाणी या सभेला प्रारंभ करणार आहोत। मी पुन्हा एकदा उपस्थित सर्वच संविधान प्रेमी सर्व भारतीय नागरिकांचं या संविधान सन्मान समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। जोरदार स्वागत करूया सन्माननीय बर्वे सर आणि पंडित मॅडम यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। खास पुण्यावरून आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी हे दोन संविधानाचे प्रचारक ज्यांनी स्वतःचं आयुष्य पूर्णतः या ठिकाणी या संविधानाप्रती दिलेलं आहे, व्यक्त केलेलं आहे, व्यतीत केलेलं आहे। याचं स्वागत तितकंच चिंतन करणं फार आवश्यक आहे। जगातल्या अनेक घटनांचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची घटना, भारताचं संविधान निर्मित केलेलं आहे आणि म्हणून इतकी वर्ष झाली तरी सुद्धा या संविधानावरती आपली लोकशाही अत्यंत सक्षमपणे उभी आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अभ्यास आहे, त्यांची विद्वत्ता, त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांच्याकडे असणारं बुद्धिचातुर्य हे अवघ्या जगाला ज्ञात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातल्या अनेक विद्वानांबरोबर त्यांची चर्चा, त्यांचा संवाद झालेले आहेत आणि म्हणूनच जगातला विद्वान माणूस म्हणजे कोण तर भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अत्यंत अभिमानानं घेतलं जातं। अग्रस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे आणि म्हणून अशा महामानवाला, अशा विद्वान व्यक्तिमत्वाला आपण पुष्पहार अर्पण करत आहोत, ज्यांचं स्थान आपल्या सर्वांच्या हृदयात आहे, ज्यांचं कर्तृत्व तुमच्यासाठी प्रेरणादायी आहे, ज्यांनी दिलेला विचार तुमच्या आमच्या धमन्यामध्ये प्रवाहित होतो आणि ज्यांनी दिलेली शक्ती आम्हाला जगण्याला अधिकार देते आणि म्हणूनच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला, पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जात आहे। हाथ नीचे। अभी सब अपने अपने जगह पर। यानंतर आपण प्रत्यक्षात या सभेला, सन्मान सभेला बरोबर 6:30 ला आपण सुरुवात करणार होतो आणि त्या पद्धतीने आपण अगदी वेळेमध्येच ही सभा या ठिकाणी सुरू करत आहोत। दोन्ही अतिथी मंचावरती विराजमान आहेत आणि यानंतर आपण प्रत्यक्षात संविधानाची प्रास्ताविका वाचून या सभेला प्रारंभ करणार आहोत। मी सन्माननीय संतोषजी मोहिते सर यांना विनंती करतो की आपण संविधानाची प्रास्ताविका वाचून या सभेला सुरुवात करायची आहे। मी सर्व संविधान प्रेमींना आदेश देतो, आपण आपल्या जागेवरती उठून उभं राहायचं आहे। सावधान। अभी सब मेरे साथ भारत के संविधान की उद्देशिका मेरे पीछे बोलेंगे। हाथ आगे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि
अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. आपण संविधान अंगीकारलं, स्वीकारलं आणि असं म्हटलं जातं की जसं जसं माणूस वयानं वाढत जातो तसा तो पक्व बनत जातो. आणि प्रजासत्ताक आपलं हे देखील 74 वर्षाचं होतंय, म्हणजे त्याची देखील पक्वता ही त्याच पद्धतीनं वाढत जावी किंवा वाढत गेलेली असेल. मित्र, आपण गेल्या 74 वर्षावरती थोडासा दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला ज्या पद्धतीनं माणसामध्ये पक्वता येते वयाच्या नुसार, त्या पद्धतीनं आपल्या प्रजासत्ताकामध्ये, आपल्या भारतीय नागरिकांमध्ये संविधानाच्या बाबतीत ती पक्वता आलेली नाही हे स्पष्टपणे आपल्याला जाणवलं. आणि म्हणून आताच शाहीदभाईंनी सांगितलं त्या पद्धतीनं काही संविधान प्रेमी मंडळी एकत्र आली आणि संविधान सन्मान समितीची स्थापना केली. कारण बऱ्याच वेळा असं म्हटलं जाय की संविधान बचाव समिती करूया, बचाव करण्यासाठी परिस्थिती आणि ते आपण सरेंडर का व्हा. संविधानाचा बचाव करण्याची आवश्यकता नाही, संविधानाचा आपण सन्मानच केला पाहिजे. आणि म्हणून बचाव काही नाही, त्याचा आम्ही कायमसाठी सन्मान करणार आहोत आणि अधिकाधिक तो दृढ करणार आहोत हा विश्वास घेऊन संविधान समिती निर्माण केली. अनेक मंडळी या निमित्तानं या संपूर्ण कोकण पट्ट्यातली आपल्याबरोबर जोडली गेली. आणि आत्ताच तुम्हाला शाहीदभाईंनी सांगितलं की 3 वर्षामध्ये आपण कुठं गेलो, रॅलीज कशा काढल्या आणि कशा पद्धतीनं वेगवेगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलो. मला अभिमान वाटतो की प्रत्येक वर्षी ढोबळमानानं आपण 6 ते 7 हजार विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत संविधान पोहोचवतो. त्यामुळे गेल्या 3 वर्षांमध्ये जवळजवळ 20 ते 21 हजार एवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत, कर्मचाऱ्यांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत आपण संविधानाचा जो मूलमंत्र आहे तो पोहोचवण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. बंधूंनो, एवढी ही यशस्वीता जी आहे ही पुरी आहे का? त्याचं उत्तर निश्चितच आपल्याला द्यावं लागतं की ही पुरेशी नाही. कारण प्रजासत्ताक, लोकशाही ही तेव्हा दृढ होत जाईल जेव्हा व्यक्ती संविधान समजून घेईल. आणि ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांची प्रक्रिया आहे. पहिल्यांदा संविधान म्हणजे काय ते जनतेसमोर ठेवावं लागेल. ते पटवून द्यायला हवे की संविधान हा तुझ्या जगण्याचा मूलमंत्र आहे, हे त्याला पटवून द्यावं लागेल. आणि पटवून दिल्यानंतर त्याला आपण प्रवृत्त केलं पाहिजे की संविधान तू वाच, तुझ्या जीवनाचा मूलमंत्र काय आहे तो वाचल्यानंतर तू समजून घे. तुला जर समजत नसेल तर अनेक लोक आहेत की ते तुला समजून सांगू शकतील. त्यांच्याबरोबरचं नातं आपल्याला जोडून दिलं पाहिजे. की आज जशी मंडळी आलेली आहेत, अभ्यासक आहेत, प्रचारक आहेत, हे तुमच्यापर्यंत आणणं, जनतेपर्यंत नेणं आणि त्यांना तो भाग संविधानाचा समजून सांगणं, त्याच्या गळी उतरवणं. आणि ही प्रक्रिया जशी होत जाईल तसं तसं त्याच्या लक्षात येऊ शकेल, अरे खरोखर हे संविधान माझ्या जगण्याचा मूलमंत्र आहे आणि तो मला स्वीकारलाच पाहिजे, किंबहुना मला तो इतरांना शिकवला पाहिजे. हा महत्वाचा उद्देश घेऊन आपली समिती ही काम करते आहे. आणि आपल्याला पदोपदी यश मिळते. जरी संख्या कमी असली गेल्या वर्षीपेक्षा किंवा त्यापेक्षा पुढच्या 3 वर्षापूर्वी जशी संख्या होती, यावर्षी झालेलं आहे काय, कालपासून साने गुरुजी यात्रा आपली निघालेली आहे. आणि त्या यात्रेमध्ये आपले बरेचसे कार्यकर्ते मालवणच्या म्हणजे सिंधुदुर्गच्या दिशेनं काल गेले. काल मोठी आम्ही या संविधानाचंच काम तेही चालू आहे. म्हणजे आपल्यातला अर्धा गट हे संविधानाचं काम करत 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 सिंधुदुर्गमध्ये पोहोचलेला आहे.
काल महाडला सुरुवात झाली आणि आज सिंधुदुर्गामध्ये लोक गेलेले आहेत आपल्या, आणि त्यामुळं अर्धे लोक तिकडे आहेत, अर्धे लोक इकडे आहेत. त्यामुळं कमी आहेत अशा पद्धतीचा आपण काही म्हणजे तसा विचार करून नाराज व्हायची आवश्यकता नाही. मित्रो, एक एक माणूस जेव्हा आपण संविधान प्रेमी, संविधान अभ्यासक, संविधान प्रचारक बनवतो, तेव्हा तो किमान 1000 व्यक्तींपर्यंत हा विचार सहजासहजी पोहोचवू शकतो. आणि म्हणून आज इथं जे काही आपण 100-125 लोक जमलेलो आहोत, मला निश्चितपणे खात्री आहे की हे 100-125 लोक 10,000 लोकांपर्यंत निश्चितपणे वर्षभरामध्ये हा विचार नेऊ शकतो. मित्रो, संविधान वेगवेगळ्या पद्धतीनं धोक्यात येतं. संविधानानं देश बांधला, वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या भाषा, धर्म, जात, पंथ, परंपरा या एवढ्या विविधता आहेत, त्या सगळ्या विविधता एकत्र बांधणं आणि सगळ्यांना एका वाटेनं एका सुरात चालायला लावणं, हे जी यशोगाथा आपल्या संविधानाची आहे, ही यशोगाथा कुठंतरी कमी करण्याचा प्रयत्न, तो नष्ट करण्याचा प्रयत्न आज होतोय. हे धोके देखील आपण ओळखले पाहिजे. आणि जेव्हा हे आपण धोके ओळखू, तेव्हा आपल्याला अधिक जोमानं संविधानावरती काम करणं आणि जास्तीत जास्त नागरिक या चळवळीमध्ये सहभागी करून घेणं. कारण मला वाटतं, जर आपण या बाबीचं संविधान सन्मान सभेचं रूपांतर आपण जर संविधान सन्मान चळवळीमध्ये केलं, तर मला वाटतं निश्चितपणे हा मंत्र देशभर पसरेल आणि आपला देश हा जगातला एक मार्गदर्शक देश म्हणून निश्चितपणे पुढे येऊ शकेल. हाच विशाल विचार घेऊन आपण सर्वजण या ठिकाणी काम करीत आहोत. हा मूळ उद्देश आपल्या संविधान समितीचा, संविधान सभेचा हा राहिलेला आहे. या निमित्तानं मी एक संधी घेतो की गेले जवळजवळ 15 दिवस, कारण इलेक्शन होतं, इलेक्शनमध्ये आपण सगळे बिझी होतो आणि त्यामुळे आपल्याला तयारीसाठी फार वेळ नाही मिळाला. आपली तयारी सुरू झाली 20 तारखेनंतर आणि आज 26 तारखेला आपण हा प्रोग्राम आयोजित करतो. म्हणजे हार्डली एक 4-5 दिवस आपल्याला तयारीला मिळालेले होते. तरी रात्र दिवस एक करून आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी, मार्शल्सनी अत्यंत उत्कृष्ट रॅली आज काढली. गोगटे कॉलेजमध्ये जवळजवळ 400 ते 500 विद्यार्थी NCC, NSS आणि इतर होते. त्यानंतर नवनिर्माण कॉलेजमध्ये आम्ही गेलो, त्या ठिकाणी 1200 विद्यार्थी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजचे आणि हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी त्या ठिकाणी होते. तिथून पुढे आपण लोवले, संगमेश्वरला, नवनिर्माणला आलो. त्या ठिकाणी जवळजवळ 600 ते 800 विद्यार्थी आज सहभागी झाले. तिथून पुढे आपण पैसा फंडला आलो. पैसा फंडला देखील जवळजवळ 1000-1200 विद्यार्थी आपल्या समोर होते आणि सगळ्यात जास्त विद्यार्थी जवळजवळ 1500 विद्यार्थी हे सावर्डे ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज आणि हायस्कूल एवढे आज आपल्या समोर होते. आणि त्यानंतर जवळजवळ 600 ते 700 विद्यार्थी कामती हायस्कूल याच्या समोर होते. म्हणजे जवळजवळ 6,000 विद्यार्थ्यांपर्यंत, 7,000 विद्यार्थ्यांपर्यंत, प्राध्यापकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत, कर्मचाऱ्यांपर्यंत, नागरिकांपर्यंत आज आपण पोहोचलेलो आहोत. हे जे यश आहे, हे यश हे आपल्या सर्वांचं यश आहे. अनेक लोकांनी आम्हाला मदत केली, प्रचंड हात मोकळा सोडून मदत केली. 4 दिवसामध्ये जवळजवळ एक 90,000चा आमचा खर्च होता. मला वाटतं माझ्यापेक्षा अधिक डिटेल तुम्हाला त्या खर्चाच्या संबंधित, कारण आपली प्रथा आहे की ज्या दिवशी सभा असते त्या दिवशी किती जमा झाले आणि किती खर्च झाले हा हिशोब जनतेला द्यायचा असतो. त्यामुळे तेही कदाचित माझ्यापेक्षा अधिक तुम्हाला संतोष सर आमचे सांगतात. या 4 दिवसामध्ये ती आमची जी भूक होती खरी, ती आपण सगळ्यांनी भागवलीत. सर्व नागरिकांनी, चिपळूणच्या बाहेरच्या नागरिकांनी, जिल्ह्यातल्या नागरिकांनी भागवली. त्याबद्दल त्यांना देखील मी धन्यवाद देतो. आणि आपणही आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना, बर्वे सरांना, पंडित मॅडम ऐकायचं आहे, यासाठी मी या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.
प्राध्यापक म्हणून ते DBJ महाविद्यालय इथे जे आपलं नामांकित महाविद्यालय आहे तिथून ते निवृत्त झाले. मात्र निवृत्तीनंतर खरं तर त्यांनी आराम करायला हवा, परंतु तितक्याच ताकदीनं किंबहुना त्याहीपेक्षा जास्त ताकदीनं ते आमच्या सगळ्यांच्या समेत असतात आणि आम्हाला देखील एक प्रेरणा मिळते की त्या ज्या पोटतिडकीनं ज्या तडफेनं हे सगळं कार्य पुढे घेऊन जात आहे, तर आमची सुद्धा तितकी जबाबदारी आहे की त्यांच्या पुढे नाही पण किमान त्यांच्या मागे राहून आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावणं किंवा त्याच्या चळवळीला साथ देणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतर आपण प्रत्यक्षात संबोधन ऐकण्यासाठी खरं तर उत्सुक आहोत. संदीपजी बर्वे सर आणि नीलम पंडित मॅडम यांच्याबद्दल इतकं ऐकलेलं आहे, इतकं वाचलेलं आहे की आमचे आता कान प्रचंड आतुर आहेत की आपल्याकडून आम्हाला काय मिळेल. कारण आमचे मेंदू जे आहेत ना ते आम्ही रिकामे करून ठेवलेत. आज आम्हाला भरपूर काही तुमच्याकडून ऐकून घ्यायचं आहे. मात्र तत्पूर्वी एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. खरं तर आम्ही ज्या वेळेला संविधान रॅली काढायचं ठरवतो त्यावेळेला आमचा संविधान रथ कसा असावा याच्यावर आमची चर्चा होते. फार काही पसारा नसावा, मात्र तो संदेश जो आहे तो लोकांपर्यंत तितक्या ताकदीने पोहोचावा यासाठी म्हणून आम्ही संविधानाच्या रथाची त्या ठिकाणी निर्मिती करतो किंवा तशा पद्धतीचं डिझाईन करत असतो. यावेळेला एक नवीन कल्पना सुचली की भारतीय संविधानाची प्रत आपण ठेवतोच, मात्र ती लोकांना लांबून तशी पाहता येत नाही. मात्र त्याची एक प्रतिकृती छानपैकी एक तयार करावी आणि ती आपण रथामध्ये लावली तर ते अधिक जास्त शोभून दिसेल. आणि मग त्यासाठी आमची शोध यात्रा सुरू झाली आणि आम्हाला सह्याद्री आर्ट कॉलेजची जी विद्यार्थी आहेत त्यांनी सहकार्य केलं आणि त्यांनी एक सुंदरशी प्रतिकृती सर आम्हाला करून ते तुम्ही जाताना पाहू शकता की लोक ती प्रतिकृती पाहून सुद्धा खूप प्रसन्न होत होते. आणि म्हणून ज्यांच्या कल्पनेतून ज्यांच्या अत्यंत चांगल्या कलेतून ही साकार झालेली आहे त्या दोघांचा आपण तुमच्या हस्ते या ठिकाणी सन्मान करत आहोत. ते विद्यार्थी आहेत भूषण गोपीनाथ वेले, तालुका राजापूर आणि त्यांचं ते आता तिथे सह्याद्री कॉलेजमध्ये आर्ट टीचर म्हणून डिप्लोमा करत आहेत. त्यांचं हे लास्ट इयर आहे. भूषण गोपीनाथ वेले आणि स्वरूप मिलिंद पवार हे सुद्धा आर्ट टीचर डिप्लोमा लास्ट इयरला आहे तालुका रत्नागिरी मधून. ते सन्मान समितीच्या आजच्या इथे उभी राहिली खरी, पण याचं पुन्हा एकदा सर्व श्रेय जातं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. कारण आज शिकू शकले, इथे येऊन तुमच्या समोर बोलू शकत आहे. तर सर्वप्रथम महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि खऱ्या अर्थाने मी आज आता इथे उभी आहे. पुन्हा एकदा मी का म्हणते, आता तुम्ही कदाचित बघितलं असेल मला चालताना सुद्धा त्रास होतो, मी चालू शकत नाही, माझ्या डाव्या पायामध्ये प्रॉब्लेम आहे. पण मी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा सुंदर उंच पुतळा पाहिला आणि माझ्याच्यानं राहवलं नाही आणि मी म्हटलं नाही मला वरती पण चढायचं आहे. माहित नाही कुठली शक्ती माझ्यामध्ये आली आणि मी वरपर्यंत चढले. मला वरून बघताना भीती वाटते, पण आज तसं काहीच झालं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ, कारण मी त्यांचा आधार मला खूप वाटत होता आणि मी तिथे इतक्या उंचावरती उभी राहिले. आणि म्हणून पुन्हा एकदा म्हणते की मी आत्ता जी उभी आहे इथे तुमच्या समोर ती केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. राजे सरांनी सुद्धा मनोगत म्हणताना सांगितलं की संविधान समजून घेतलं पाहिजे. समजून घेतलं पाहिजे म्हणजे काय घेतलं पाहिजे, कसं बघितलं पाहिजे संविधानाकडे. तर त्यासाठी काही मी बोलण्याचा आता प्रयत्न करते. पुन्हा संदीप सरांनी बोलताना सांगितलं की गणपती दूध पितो किंवा अशा अनेक अंधश्रद्धा आपल्या समाजामध्ये आहेत. तर हा वैज्ञानिक दृष्टिकोन नेमका काय आहे, हे सगळं जे काही लिहिलेलं आहे हे आपल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे. आणि हे सगळं लिहित असताना 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस, हा म्हणजे जवळजवळ 3 वर्ष, म्हणजे 12 दिवस लागले अजून लिहिलं असतं तर 3 वर्ष झाले असते. आणि म्हणून आपण सर्वसाधारणपणे 3 वर्ष संविधान लिहिलं गेलं असं आपण म्हणतो, पण ते 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस असं लिहिलं गेलं. आणि हे संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार महत्वाचं योगदान आहे, हे आपण अजिबात नाकारत नाही. आणि म्हणूनच आपण या महामानवाला कायम त्यांना आपण आदराचं स्थान देतो. हे संविधान लिहित असताना 299 जी लोक होती, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी 299 लोक निवडली ती अतिशय विचारपूर्वक निवडली. संविधान समितीमध्ये जी लोक आली होती ती वेगवेगळ्या जातीची, धर्माची आणि वेगळ्या प्रांताची आणि अशी सगळी होती. आणि त्याच्यामध्ये एक साधारण उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता असं म्हणाले संदीप सर की महिलांचं योगदान. मला खरंच प्रश्न पडलेला आहे की भारतीय संविधानामध्ये महिला लिहिण्यामध्ये महिलांचं योगदान होतं का,
असं तुम्हाला वाटतं का की 100 वर्षापूर्वीचा जवळजवळ 78 79 80 वर्षापूर्वीचा हा काळ होता आणि 78 79 वर्षापूर्वी हे जेव्हा संविधान लिहिलं सुरू झालं होतं तेव्हा महिलांनी याच्यामध्ये काही योगदान दिलं असेल असं तुम्हाला वाटतं का कुणापैकी तुमच्यापैकी कोणी? आणि वाटत असेल तर कृपया हात वर करा. नाही, महिलांनी योगदान दिलेलं नाही. फक्त एकच हात वरती आला. इथे असलेल्या महिलांना वाटतं आणि तेही 2 पुरुषांनी हात वर केलेला आहे. आणि तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का की महिलांचं योगदान याच्यामध्ये होतं की नव्हतं? किती महिलांचं योगदान असेल असं वाटतं? अनेक महिला होत्या असं तुम्ही म्हणता. किती अनेक म्हणजे किती? 5, 10, 20, 25, 30, 40 किती महिला असतील असं वाटतं? तुम्ही हात वर केला होता, तुम्हाला माहितीये? किती नेमकं माहिती नाही. बघा हा, आपण म्हणतो की संविधान समजून घेतलं पाहिजे आणि ज्यांच्यासाठी लिहिलं गेलेलं आहे मुख्यत्वे करून, पुन्हा मी एकदा इथे सांगते, संविधान एका विशिष्ट जातीसाठी, धर्मासाठी, पुरुषांसाठी, महिलांसाठी असं लिहिलेलं नाही. या संविधानामुळे प्रत्येकाला, गरिबांना, श्रीमंतांना, सगळ्यांना याचा फायदा होतो. संविधान समजून घ्यायला लागल्यानंतर ते आपल्या लक्षामध्ये येतं की आपण संविधानाकडे कसं बघायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये या संविधानानं काय आनंद पेरला आहे. संविधान लिहिण्यामध्ये 15 महिलांचं महत्वाचं योगदान होतं. त्या महिलांची मी नावं वाचते आणि तुमच्या लक्षामध्ये येईल की किती सर्वसमावेशक असं हे संविधान होतं. 1. बेगम एजाज रसूल. 2. ॲनी मॅसेक्रेने. 3. दुर्गाबाई देशमुख. 4. दक्षिणानी वेलयुद्धन. 5. अम्मू स्वामीनाथन. 6. विजयालक्ष्मी पंडित. 7. सरोजिनी नायडू. 8. पूर्णिमा रे. सुचेता कृपलानी वगैरे. हंसा जीवराज मेहता. पुन्हा मी नावं वाचते. बेगम म्हणते, बेगम एजाज रसूल, ॲनी मॅसेक्रेने, दुर्गाबाई देशमुख, हंसा जीवराज मेहता, दक्षिणानी वेलयुद्धन, पूर्णिमा बॅनर्जी, कमला रे, रेणुका रे, सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित वगैरे. ॲनी मॅसेक्रेने ही अम्मू स्वामीनाथन, आधी काही घेतली नंतर 1-2 काही. हे सगळं मी जेव्हा म्हणते नावं तेव्हा तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की या सगळ्या महिला या वेगळ्या जातीच्या, वेगळ्या धर्माच्या, वेगळ्या प्रांताच्या आणि वेगवेगळ्या क्लास ज्याला म्हणतो आपण वर्गाच्या सुद्धा होत्या. आणि म्हणूनच इतकं सर्वसमावेशक असं हे संविधान आपल्याकडे, आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. या सगळ्या महिलांमध्ये सगळ्यांनी, जवळजवळ या सगळ्यांनीच खूप महत्वाचं योगदान दिलेलं आहे. आणि सर्वात पहिलं म्हणजे मला ज्या भावणाऱ्या ज्या महिला आहेत त्या म्हणजे दक्षिणानी वेलयुद्धन. त्यांच्याबद्दल मला तुम्हाला माहिती द्यायला आवडेल. दक्षिणानी वेलयुद्धन या नावावरूनच तुमच्या लक्षामध्ये येत असेल त्या दक्षिणेकडच्या होत्या. त्या नुसत्या दक्षिणेकडच्या नव्हत्या तर त्या केरळ राज्यामधल्या होत्या. आणि केरळ राज्यामधल्या ज्या दलित समाजामधल्या अशा होत्या. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 100 वर्षांपूर्वी, 100 वर्षांपूर्वी दलितांना कमरेवरचं वस्त्र घालण्याची परवानगी नव्हती. आणि मग याच्या विरुद्ध जे बंड झालं त्या बंडामध्ये ज्या फॅमिलीनं, ज्या कुटुंबानं सहभाग नोंदवला होता ते कुटुंब म्हणजे दक्षिणानी वेलयुद्धन यांचं. त्या काय म्हणाल ते आणि त्यांचे कुटुंब काय म्हणाल? जमिनीवरती तुम्ही म्हणताना की जात आहे, धर्म आहे, जातपात आहे, जातीवरती आधारित भेदभाव आहे, ठीक आहे, मग आम्हाला जमीनच नको. आणि त्यांचं सगळं कुटुंब एका आगळ्या वेगळ्या आंदोलनामध्ये उतरलं आणि ते म्हणजे समुद्रामध्ये एका त्या बोटीवरती जाऊन थांबलं. आणि ते म्हणाल की आम्हाला तुमची जमीनच नको, कारण या समुद्राला कुठल्याही प्रकारची जातपात नाही. आणि तोच धागा धरून मला असं वाटतं की पाण्याचा जो सत्याग्रह झाला, महाडचा सत्याग्रह झाला, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे.
अशा या दक्षिणानवेल युद्धात त्यांनी काय काम केलेलं असेल तर दलितांचे काय हक्क असायला पाहिजे यावरती त्यांनी एक डॉक्युमेंट, एक दस्तऐवज तयार केला आणि तो दस्तऐवज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुपूर्द केला. अशा या दक्षिणानवेल युद्धात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर सुद्धा खूप अतिशय अटीतटीनं म्हणजे काय म्हणतो वादविवाद करायच्या. बघा हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदे पंडित, जगातल्या त्यावेळेस असलेल्या सगळ्या देशांमधल्या जवळजवळ 50-60 देशांच्या संविधानाचा व्यवस्थित खोल अभ्यास केलेला, प्रकांड काय म्हणतो आपण अतिशय सखोल अभ्यास असलेला प्रत्येक विषयामध्ये, आणि त्यांच्या बरोबर सुद्धा या ज्या आहेत दक्षिणानवेल युद्धात या वादविवाद घालायच्या आणि कित्येकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचं म्हणणं मान्य करावं लागायचं. अशा या 15 महिलांपैकी सर्वात माझ्या आवडत्या दक्षिणानवेल युद्धात. त्यानंतर दुसरा उल्लेख इथं आता झाला की संविधानानं काय दिलं. संविधानानं आपल्या सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिला. अमेरिकेमध्ये सर्वात आधी फक्त ज्यांच्याकडे प्रॉपर्टी होती त्यांना मतदानाचा हक्क दिला गेला, आणि अर्थातच प्रॉपर्टी कोणाकडे होती, जमीन कोणाकडे, स्थावर जंगम मालमत्ता, तर ती केवळ गोऱ्या लोकांना होती आणि गोऱ्या पुरुषांना होती. मग सर्वात आधी मतदानाचा हक्क फक्त गोऱ्या पुरुषांना दिला गेला. बंड झालं त्याच्यानंतर मग गोऱ्या महिलांना दिला, मग नंतर काळ्या पुरुषांना दिला आणि नंतर काळ्या महिलांना दिला गेला. माझ्या भारतीय संविधानानं मात्र ज्या दिवशी भारत देश जन्माला आला त्या दिवशी सगळ्यांना मतदानाचा हक्क दिला आणि मुख्यत्वे करून महिलांना हा संविधानात मतदानाचा अधिकार दिला. अम्मू स्वामीनाथन यांच्या दक्षिणानवेल युद्धांची एक छोटी गोष्ट अजून एक महत्वाची सांगायची राहिली की आता जय भीम नावाचा जो चित्रपट निघाला, ज्या जजच्या आयुष्यावरती जो चित्रपट निघाला, त्यांचा वंशज म्हणजे दक्षिणानवेल युद्ध यांच्याच वंशामधले हे जे मी आता त्यांचं जस्टिस चंद्रू, तर हे त्यांच्याच वंशामधले आहेत आणि अशी त्यांनीच पुन्हा हे जय भीम आणि जो कुठला रिट पिटिशन आपण दाखल करतो आणि हेबियस कॉर्पस 24 तासाच्या आत तुम्ही ज्यांना उचललेला आहे एखाद्याला आणि तुम्ही आमच्या समोर कोर्टासमोर उभं करा, आणि पोलीस त्यांना उभं करण्यासाठी सबसेल फेल गेले आणि मग त्याच्यावरती आधारित असा हा जय भीम चित्रपट आला. तर तो जय भीम चित्रपट जस्टिस चंद्रू तर ते दक्षिणानवेल युद्ध यांच्याच घराण्यामधले. अम्मू स्वामीनाथनच्या बद्दल मी म्हणते की जे सांगितलं की महिलांना अधिकार मिळाला, ज्या दिवशी अम्मू स्वामीनाथननी जे शेवटचं 24 नोव्हेंबर 1949 रोजी भाषण केलं, कारण आपण 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान आपल्या सर्वांना समर्पित केलेले अर्पित केलेले आपण आपल्याला. शेवटची भाषणं चालू होती. अम्मू स्वामीनाथन यांनी म्हणाल्या की आता जगामधला कुठलाही देश म्हणू शकणार नाही की भारतामधील महिलांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. भारतीय संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानानं आम्हा महिलांना हा मतदानाचा अधिकार दिलेला आहे. अम्मू स्वामीनाथन यांनी महिलांचे मूलभूत हक्क समितीमध्ये त्यांनी काम केलं आणि कोणत्या प्रकारचे मूलभूत हक्क असायला पाहिजेत याबद्दलचा दस्तऐवज निर्माण केला. अम्मू स्वामीनाथन यांच्याबद्दलची महत्वाची माहिती म्हणजे आपला न्यूक्लिअर अणुबॉम्ब तयार करणारे विक्रम साराभाई हे जे शास्त्रज्ञ आहेत हे त्यांचे जावई होते मृणालिनी साराभाई, आणि त्यांच्या दुसरी मुलगी जी सुभाषचंद्र बोस यांच्या याच्यामध्ये कॅप्टन लक्ष्मी जी आहे ती त्यांची दुसरी मुलगी होती. पुन्हा अम्मू स्वामीनाथन यांचं नुसतं भारतीय संविधानामध्ये नाही तर भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी आणि त्यांच्या वंशजांनी सुद्धा भाग घेतलेला होता. अशा या अम्मू स्वामीनाथन. हंसा जीवराज मेहता बद्दल मला माहिती द्यायला आवडेल इथे. हंसा जीवराज मेहता या लंडन मध्ये फिलॉसॉफी जे तत्वज्ञानाबद्दलची MA तत्व इन फिलॉसॉफी त्या शिकायला गेलेल्या होत्या
आपले जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे सगळे नेते होते ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते आणि मग मनुस्मृतीवरती आधारित किंवा धर्मग्रंथांवरती आधारित शिक्षण पद्धती ही पूर्णपणे चुकीची आहे त्यांच्या लक्षामध्ये येत होतं आणि नवीन वारं जे शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण झालेलं होतं की विज्ञान, गणित, इंग्रजी भाषा किंवा इतिहास या सगळ्यांना महत्त्व दिलं पाहिजे हे त्यांच्या लक्षामध्ये आलं होतं. त्या सरोजिनी नायडू या हंसा जीवराज मेहता यांना तिथे भेटल्या. त्यांना त्या म्हणाल्या की तुमच्यासारख्या महिलांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असायला हवं, तुम्ही परत या. हंसा जीवराज मेहता परत आल्या आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला. नुसता तिथेच भाग घेतला नाही तर त्या संविधान समितीमध्ये सुद्धा त्यांनी त्या सहभागी होत्या आणि मूलभूत हक्कांच्या समितीमध्ये सुद्धा त्यांच्यावरती महत्त्वाची जबाबदारी होती. सर्व भारतीयांना अभिमान वाटेल अशी अजून एक मुख्य कामगिरी हंसा जीवराज मेहता यांनी केली होती आणि ती म्हणजे की आपण दरवर्षी 10 डिसेंबर 1948 रोजी एक दिन साजरा करतो. तो दिन म्हणजे मानवी हक्कांचा जाहीरनामा डिक्लेअर केला गेला होता आणि म्हणून दरवर्षी आपण मानवी हक्क दिन साजरा करतो. तर हा मानवी हक्कांचा जाहीरनामा ज्या रूझवेल्ट अमेरिकेचे जे प्रेसिडेंट होते, राष्ट्रपती होते, त्यांच्या पत्नी एलिना रूझवेल्ट या मानवी हक्कांच्या जाहीरनामा तयार करण्याच्या समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. उपाध्यक्षा होत्या हंसा जीवराज मेहता आणि सर्वात महत्वाची त्याच्यामधली चूक त्यांनी दर्शवून दिली की 30 जे काही मानवी हक्क दिलेले होते, पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, अपरिमित हानी झाली, मनुष्य हानी झाली, स्त्रियांवरती अत्याचार झाले, सर्व जगामध्ये शांतता असायला हवी म्हणून हे प्रयत्न सुरू केले आणि हे जे काही 30 हक्क दिले होते, पुन्हा एकदा अभिमानानं सांगावं वाटतं की हे सगळे हक्क ऑलरेडी आपल्या संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते. मूलभूत हक्कांचा जो भाग आहे तो सगळा पूर्णपणे हे जे काही 30 आणि त्याहीपेक्षा अनेक पटीनं पुढे जाऊन मूलभूत हक्क आपल्याला भारतीय संविधानानं दिलेले आहेत. हंसा जीवराज मेहतानी तिथे लिहिलेले होते पुरुषांचे का मनुष्य माणसाचे हक्क असं लिहिलं होतं. तर मग त्याच्यावरती लिहिलं का स्त्रिया माणूस नाहीये, फक्त पुरुषच आहेत का? आणि म्हणून मग माणसांच्या ऐवजी मानवी हक्कांचा जाहीरनामा असं लिहिल्या गेलं आणि म्हणून तिथे जे म्हणाले की आणि त्यांनीही त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं योगदान दिलं. तशाच प्रकारे हंसा जीवराज मेहता यांनी हा मानवी हक्कांचा जे काही हक्क असायला पाहिजेत ते मूलभूत अधिकार जे आहेत या संविधानामध्ये असायला हवेत याबद्दलची त्यांनी त्यांचं योगदान आहे. अशाच प्रकारे अनेक या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांनी सुद्धा याच्यावर मध्ये भरपूर काम केलं आणि योगदान दिलेलं आहे. आणि बेगम एजाज रसूल या एकमेव मुस्लिम महिला होत्या आणि त्यांनी सुद्धा त्या अतिशय म्हणजे त्या तर आधी मुस्लिम लीगच्या कार्यकर्ता सदस्य होत्या आणि परंतु फाळणी झाल्यानंतर मात्र त्यांनी भारतामध्येच राहण्याचं ठरवलं आणि त्या खरं म्हणजे अगदी रोज नमाज पढणाऱ्या आणि अशा काय म्हणू आपण सनातनी मुस्लिम आपण ज्याला म्हणू की ज्यांचा आपल्या धर्मावरती विश्वास आहे आणि तो संविधानानं प्रत्येकाला दिलेला आहे. तर तो त्या अशा होत्या परंतु त्यांनी सांगताना मात्र सांगितलं की माझा देश हा जो आहे तो धर्मनिरपेक्षच असायला पाहिजे आणि या भारतामध्ये आणि या भारतीय संविधानामध्ये जे धर्मनिरपेक्षतेचं मूल्य आपण हे पहिल्या ज्या 5 शब्दांमध्ये बघतो तर त्याच्यामध्ये ते जे आहे तर हे अशा प्रकारच्या या सगळ्या महिलांनी जे विचार मांडले, जे सजेशन्स दिले, जे योगदान दिलं त्यावरती आधारित ते अगदी ते ऍक्सेप्ट केले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण सगळ्या भारतामध्ये सूचना मागवल्या. त्या सूचना जवळजवळ 7,500 होत्या आणि त्या 7,500 सूचना आल्यानंतर त्यापैकी 2,500 सूचनांचा थेट समावेश आपल्या भारतीय संविधानामध्ये करून घेण्यात आला. कोणी जर म्हणालं की हे भारतीय संविधान हे भारतातलं नाही, हे कुठून तरी
कॉपी पेस्ट केलेलं आहे असं अजिबात नाही. हे मुद्दामहून संविधानाबद्दल निर्माण करणारे गैरसमज आहेत. तर हे गैरसमज आपल्याला खोडून काढता आले पाहिजे आणि ते खोडून काढता आणि घेण्यासाठी नेमकं भारतीय संविधान कसं बनवलं गेलं, ते कसं आपल्या भारतीय संस्कृतीशी त्याची एक नाळ जोडली गेलेली आहे, ते कसं आपल्या मातीतलं आहे, आपल्या भारतीय संस्कृतीच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या कशा याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि कुठल्या ज्या वाईट होत्या 5000 वर्षांपासूनच्या ज्या जाती प्रथाने हे नाकारलं गेलं. बुद्ध चार्वाक यांनी सांगितलेला जो विज्ञानवादी दृष्टिकोन आहे तो कसा याच्यामध्ये घेतला गेला आहे, कुठल्या कलमामध्ये घेतला आहे, कुठल्या भागामध्ये, तो DPSP मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे का, तो मूलभूत हक्कांमध्ये आहे का, तो मूलभूत जबाबदाऱ्यांमध्ये आहे, हे सगळं आपण नीट समजून घेतलं पाहिजे. भारतीय संविधानाचा दिवस हा केवळ 26 नोव्हेंबर हा एक दिवशी साजरा करून होणार नाही. तो प्रत्येक दिवस 365 दिवस हा भारतीय संविधानाचा दिवस किमान आपण आपल्या पातळीवरती, आपल्या वैयक्तिक पातळीवरती साजरा केला पाहिजे. भारतीय संविधानामध्ये जी काही मूल्य सांगितली आहेत ती रोज मूल्य आपण त्याप्रमाणे जगतो आहोत की नाही, रोज रात्रीचा शेवट झालेला असेल, दिवसाचा शेवट, आज आपण काय संविधानिक काम केलं आणि आज आपल्याकडून कुठलं असंविधानिक काम केल्या गेलं, आपण ते उद्या नाही करायला पाहिजे असं आपण रोज आपलंच ठरवलं पाहिजे. आपल्याशीच आपण हा संवाद साधला पाहिजे. भारतीय संविधान ज्या दिवशीपासून आम्ही समजून घ्यायला सुरुवात केली त्या दिवशीपासून आमचा आनंदाचा प्रवास सुरू झालेला आहे. खऱ्या अर्थानं भारतीय नागरिकत्वाचा किंवा भारतीयत्वाचा प्रवास सुरू झाला. त्या प्रवासामध्ये तुम्ही सगळेजण सामील व्हा. तुम्ही ऑलरेडी सुरू केलेला आहे, परंतु भारतीय संविधान कशा दृष्टीनं पाहिलं पाहिजे, कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे हे नीट समजून घ्या आणि या आनंदाच्या प्रवासामध्ये आपण सगळे एकमेकांबरोबर चालू लागूया. आज आपण इथे बोलावलं, बोलण्याची संधी दिली आणि भारतीय संविधान हे एक अर्ध्या तासामध्ये 15 मिनिटांमध्ये समजून घेण्याची गोष्ट नाही. ते आयुष्य जरी त्याच्यावरती घालवलं तरी कदाचित आम्हाला रोज वाटतं अरे आपल्याला हे माहिती नव्हतं. रोज नवीन त्याच्यामधलं काहीतरी समजतं. असा हा आनंदाचा प्रवास आहे. या आनंदाच्या प्रवासामध्ये आपणही सहभागी झालेले आहात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते, कौतुक करते. इथे मला बोलावलं, आमच्या दोघांना इथे बोलावलं, ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. संविधानाला बदनाम करू इच्छितात किंवा जे या संविधानाच्या विरोधात आहेत अशा लोकांबद्दल राहत इंदोरी असं म्हणतात, अगर खिलाफ है होने दो, अगर खिलाफ है होने दो, जान थोड़ी है ये हिंसा नफरत सब धुआं है, आसमान थोड़ी है, लगेगी आग तो आएंगे घर, कहीं जद में यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है, हमारे मुंह से निकले वही सदाकत है, हमारे मुंह में तुम्हारी जबान थोड़ी है, हम जानते हैं कि दुश्मन भी कम नहीं लेकिन हमारी तरह हथेली पे जान थोड़ी है, जो आज साहिब मसनद है कल नहीं होंगे. साहिब मसनद म्हणजे सत्ताधीश. जो आज मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, मंत्री है कल नहीं होंगे क्योंकि किराएदार है, जाति मकान थोड़ी है. हम सभी का खून शामिल है यहाँ की मिट्टी में, हम सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है. तर हा हिंदुस्तान, हा भारत एकत्र राहू शकेल असा विश्वास नव्हता कोणाचा. या भारताला स्वातंत्र्य देऊ नका असं विन्स्टन चर्चिल ब्रिटिश पार्लमेंटमध्ये म्हणत होते. यांची लायकी नाही. आपण जर निघून गेलो, इंग्लंडचे लोक भारतातनं, हे दंगली करून एकमेकांना मारतील. अहो एक नाही आहेत हे लोक. बर विन्स्टन चर्चिल यांच्या म्हणण्यामध्ये लॉजिक पण होतं. आजही तुम्ही बघा, जगामध्ये युरोपातले देश, गोरे लोक, निळे डोळे, 1 किंवा 2 धर्म. आफ्रिकेतले देश, काळे लोक, 1 वंश, 1 किंवा 2 धर्म.
चायना, जपान, कोरिया, मंगोलियन वंश, एक किंवा दोन धर्म. भारतामध्ये पूर्ण गोळा, पूर्ण गोरा, पूर्ण काळा, याच्यामध्ये किती शेड? एका संस्थेने अभ्यास केला, 650 कलर शेड. या सभेमध्ये बघा, पूर्ण गोरा ते पूर्ण काळा, किती शेड? असा देश असू शकतो? जगामध्ये सर्व देशांमध्ये एक किंवा दोन धर्म, भारतात प्रत्येक गावात किमान 8 धर्म. आमच्या पुण्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध, जैन, पारशी, ज्यू सगळे गुण्या गोविंदांनी नांदतात. पारशी धर्माचे रतन टाटा जेव्हा त्यांचं निधन होतं, सगळा भारत देश एकत्र येतो आणि त्यांना अभिवादन करतो. या देशामध्ये मुस्लिम माणूस राष्ट्रपती होतो, शीख राष्ट्रपती होतो, शीख पंतप्रधान होतो. या देशामध्ये 2 महिला राष्ट्रपती होतात. तुम्ही कल्पना करा, काश्मीरचा माणूस तुमच्या समोर आला, तामिळनाडूचा माणूस तुमच्या समोर आला, काय साम्य? काही साम्य नाही. भाषा वेगळी, खाणं पिणं वेगळं, कल्चर वेगळी. हा देश एकत्र राहिला कसा? हा जगासमोरचं आश्चर्य आहे. या देशाच्या सारखे अनेक देश जे विविध संस्कृतींचे होते, मग ते रशिया असेल, जर्मनी असेल, कोरिया असेल, त्यांचे तुकडे झाले. या देशाचे सुद्धा तुकडे करायचा प्रयत्न आजही सुरू आहे. म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यांना आपल्या धर्माचं राष्ट्र मिळालं नाही, अशा हिंदू राष्ट्रवाद्यांनी महात्मा गांधींचा खून केला. या देशामध्ये 2 पंतप्रधान, एका पंतप्रधानाचा खून, ज्याला शीख धर्माचं राष्ट्र पाहिजे होतं, खलिस्तान, त्यांनी एका पंतप्रधानाचा खून केला. दुसऱ्या पंतप्रधानाचा खून, ज्यांना तमिळ भाषिकांचं राष्ट्र पाहिजे होतं, त्यांनी केला. तरी सुद्धा हा देश तुटला नाही. म्हणून आज सुद्धा तुम्ही टीव्हीवर बघत असाल, संविधानाचे सर्वात मोठे अभ्यासक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते डॉक्टर उल्हास बापट यांना विचारलं गेलं, असं काय रहस्य आहे या देशात? असं काय रहस्य आहे की या देशातले लोक इतके विविधतेने नटलेले असून सुद्धा ते एकत्र राहतात? डॉक्टर उल्हास बापट असं म्हणतात, भारत हा जगातला एकमेव असा देश आहे ज्यांनी एका संविधानाखाली 75 वर्ष पूर्ण केलेली आहे. तुम्ही बघा श्रीलंकेत काय झालं, बांगलादेशमध्ये काय झालं. लोक पंतप्रधानाच्या घरात बसलेत, पंतप्रधानाच्या गादीवर बसलेत, त्यांची सगळी सामान घेऊन पळालेत. अफगाणिस्तानमध्ये काय झालं तुम्ही बघितलंय. भारतात असं व्हावं असा अनेक लोकांचा प्रयत्न असून सुद्धा नीलम पंडित जे म्हणाल्या, या देशाच्या संविधानाचा जो आत्मा आहे तो म्हणजे धर्मनिरपेक्षता. बाबासाहेबांवर जितके अत्याचार झाले, जितके अन्याय झाले, या महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये किंवा पुण्यातल्या पर्वती सत्याग्रहामध्ये, नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये सहजासहजी कोणी बाबासाहेबांना काम करू दिलं नाही. पण तरी सुद्धा मनामध्ये सुडाची भावना कुठलीही न ठेवता बाबासाहेबांनी सांगितलं की हे संविधान हे भारतीयांसाठी आहे. मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीय आहे. म्हणून बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्या प्रत्येकाने आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या संपर्कात आपल्या पहिल्या 10 जिवलग लोकांमध्ये वेगळ्या जातीचे लोक किती, वेगळ्या धर्माचे लोक किती, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि ते जर एकाच जातीचे, एकाच धर्माचे, एकाच जेंडरचे येत असतील तर आपण भारतीय होण्यापासून स्वतःला कमी कमी खेचतो आहोत असं म्हणावं लागेल. म्हणून या देशाचं संविधान 75 वर्ष असं कुठलंच संविधान आजपर्यंत अखंड राहिलं नाही. म्हणून खूप वेळ बोलता येईल, कारण आम्ही संविधानाच्या प्रेमात आहोत. आणि जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा आपण बोलत राहतो. कारण या संविधानाने आपल्याला खूप गोष्टी शिकवल्या. त्याच्यातली सर्वात महत्वाची गोष्ट शिकवली ती म्हणजे प्रेम. आणि हे प्रेम वारकरी संप्रदायातलं विठ्ठल आवडी प्रेमभाव, साने गुरुजींचं खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. आणि आज नफरत के बाजार में, नफरत के माहौल में मोहब्बत की दुकान, मोहब्बत का पैगाम हे संविधान आहे. आणि हे संविधान प्रेम शिकवतं. लोक तिरस्कार शिकवतात, संविधान विरोधी लोक. आपण संविधानिक मूल्यांचा पुरस्कार शिकवतो. कारण हे संविधान लिहून तयार झालं, इंग्रजीमध्ये मूळ संविधान तयार झालं आणि त्यानंतर या संविधानामध्ये चित्र काढली गेली. कोणी काढली चित्र? बंगाल मधल्या रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतन मधल्या प्रेम कुमार नावाच्या चित्रकारांनी काढली. म्हणून संविधानाची मूळ कॉपी जेव्हा तुम्ही बघाल त्या प्रत्येक पानावर सही केलेली आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे प्रेम प्रेम प्रेम.
मला वाटलं फक्त चित्रकाराचं नाव प्रेम म्हणून संविधानात प्रेम असेल, पण जसं संविधानामध्ये महिलांचा सहभाग होता तसा वेगवेगळ्या जाती धर्माचा होता. तुमच्यापैकी जे लोक गझल ऐकतात, कव्वाली ऐकतात, गझल ऐकणाऱ्या लोकांना चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है, हमको अब तक आशिकी का वो जमाना याद है. ही गझल लिहिणारे मौलाना हजरत मोहानी हे संविधान सभेचे सदस्य होते. जो माणूस गझल लिहितो तो प्रेमच लिहिणार संविधानामध्ये, आणि हे प्रेमाचा संदेश, हा बुद्धाचा संदेश, हा महावीरांचा संदेश, हे म्हणजे संविधान आहे. म्हणून या संविधानाबद्दल किती बोलावं, किती लिहावं. आमचे एक मित्र आहेत राज असरोणकर, ते म्हणतात आपण नेहमीची गाणी सांगतो संविधानाबद्दल, नेहमीच्या कविता सांगतो. अरे पारंपरिक मराठी कविता घ्या आणि त्याच्यातनं संविधानाचा आशय सांगा. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. संविधान येण्या अगोदर या देशामध्ये अंधार होता, समानता नव्हती, विषमता होती. संविधान आल्यानंतर अंधाराचं जाळे फिटलं आणि प्रकाश पसरला. अशा गाण्यांमधून सुद्धा आपल्याला संविधान सांगता आलं पाहिजे. मला या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे येता आलं आणि आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही 1.5 तास आपली मांडणी करा, पण नंतर वेळेच्या उपलब्धतेप्रमाणे तुम्ही 1 तास मांडणी करा असंही सूचना आली. आता बरोबर 1 तासाचा वेळ आम्ही घेतलेला आहे. शेवटी आम्ही बोलत राहिलो तर कितीही बोलत राहू, पण कुठेतरी थांबावं लागेल. संयोजकांनी मला सांगितलं होतं 1 तास बोला. 1 तास बोललो. शेवटी तुम्हाला काही गोष्टींचं आवाहन करीन की आम्ही इथे जसे तुम्हाला भेटायला आलो, बोलायला आलो, तसे आम्ही तुमच्या चळवळीतले भाग बनायला आलेलो आहोत. आणि यासाठी आम्ही असं ठरवलेलं आहे की आमच्यापैकी काही लोक नोकरी करणार नाही, व्यवसाय करणार नाही, फक्त संविधानाचा प्रचार प्रसार करणार. आणि म्हणून संविधान प्रचारक आम्ही ठिकठिकाणी नेमतो. आणि हे संविधान प्रचारक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधानाचं काम करतायत. पुण्यामध्ये प्रामुख्याने आमची टीम आहे. पुण्यामध्ये दर आठवड्यातनं एकदा आम्ही 2 तास संविधानाचा प्रचार करतो. आणि पुण्याच्या बाहेर जर कोणी आम्हाला बोलवलं तर आम्ही महिन्यातनं 1 दिवस संविधानाच्या कार्यशाळा ठिकठिकाणी घेतो. अनेक बुद्धविहार आहेत, त्या बुद्धविहारांमध्ये साप्ताहिक बुद्धवंदना होते आणि त्या बुद्धवंदनेनंतर आम्ही संविधान अभ्यास वर्ग आयोजित करतो. आम्ही ठिकठिकाणी महिन्यातनं एकदा महाराष्ट्रभरातले जे संविधान अभ्यासक आहे, विशेषज्ञ आहेत, त्यांना बोलवतो आणि अभ्यास वर्गाचं आयोजन करतो. राज्य निवडणूक आयोगाला आम्ही सांगितलं होतं मधल्या काळात, आणि राज्य निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त श्रीकांत देशपांडे यांच्या मदतीने आम्ही काही शाळा दत्तक घेऊन त्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना संविधान शिकवायचं काम केलेलं आहे. त्यापैकी आपण सर्वांनी आमच्या संविधान प्रचारक लोक चळवळीमध्ये सहभागी व्हावं. आणि मी आणि नीलम आणि माझे सहकारी आजपासून संविधान सन्मान समितीमध्ये सहभागी होत आहोत. आणि हा जो काम आहे, शेवटी मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण 2 वर्ष एका महाभयंकर रोगातनं बाहेर आलेलो. त्या काळामध्ये जर आपण असे बसलो असतो तर आपल्याला अटक झाली असती. आता आपल्याला अटक होत नाही. इथे बसलेल्या अनेकांचं जर टेस्टिंग केलं तर आजही कोविड पॉझिटिव्ह सापडतील. पण आता आपण मरत नाही, कारण जेव्हा आपण मरत होतो त्याचं कारण आपल्याकडे वॅक्सिन नव्हतं, औषध नव्हतं. औषध नसल्यामुळे आपण लढू शकत नव्हतो. 2दा लस टोचलेले, 3दा लस टोचलेले लोक इथे बसलेले आहेत. आणि ही लस म्हणजे काय असते तर आपली रोगप्रतिकार शक्ती आपण जागृत करतो आणि व्हायरस विरुद्ध लढतो. मनुस्मृती जो आहे, कोविडचा व्हायरस हा शरीरात जातो, मनुस्मृतीचा व्हायरस मेंदूत जातो. कोविडचा व्हायरस रोगप्रतिकार शक्ती संपवतो आणि हा जो मनुस्मृतीचा व्हायरस आहे मेंदूतली विचारशक्ती संपवतो. कोविडच्या व्हायरस पासून लढायचं असेल तर वॅक्सिन घ्यावं लागतं, आणि मनुस्मृतीचा व्हायरस नष्ट करायचा असेल तर संविधान शिकावं लागतं. आणि जसं कोविडच्या काळात आपण कोविड पॉझिटिव्ह होत होतो, तसं कळत न कळत आपण कोविड पसरवत होतो, वाईट गोष्ट पसरत होती. कळत न कळत संविधान पसरलं पाहिजे, संविधान पॉझिटिव्ह बनलं पाहिजे. संविधान बुडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना सांगितलं पाहिजे. तुकाराम महाराजांची गाथा सुद्धा बुडवली गेली होती. इंद्रायणी काठी तुकाराम महाराज हताश होऊन बसले होते. पुढे काय करायचं दिशा सापडत नव्हती. तुम्ही संत तुकाराम नावाचा चित्रपट बघा, जितेंद्र जोशीने अभिनय केलेला.
तुकाराम महाराज हताश होऊन बसलेत, भक्त हताश होऊन बसलेत, पुढे काय करायचं? एक भक्त उभा राहिला, तो म्हणाला गाथा पाण्यात बुडवली पण मला गाथा तोंडपाठ आहे. त्यांनी एक अभंग म्हणायला सुरुवात केली, दुसऱ्याने दुसरा अभंग म्हणायला सुरुवात केली, तिसऱ्याने तिसरा अभंग म्हणायला सुरुवात केली. जी गाथा बुडवली होती ती 1000 लोकांनी मुखातनं जिवंत केली. आणि म्हणून हे संविधान ज्यांना बुडवायचंय त्यांना हे कळलं पाहिजे की संविधान सन्मान समिती, संविधान प्रचारक लोक चळवळीने लाखो संविधान प्रचारक तयार केले. एक संविधान बुडवता येणार नाही, लाखो लोकांना बुडवावं लागेल आणि लाखो लोकांना बुडवणं कोणालाही शक्य नाही. म्हणून लोहा संगे परिस बिघडले, परिस बिघडे सोनियाची झाले. समुद्रा संगे नदी बिघडली, नदी बिघडली समुद्राची झाली. संविधाना संगे आम्ही बिघडलो, आम्ही बिघडलो. संविधान सन्मानी झालो, संविधान प्रचारक झालो. खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया. थँक्यू. आणि मी आणि नीलम आपल्याला सांगीन की आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ. बिघडले परिस बिघडे सोनियाची झाले. समुद्रा संगे नदी बिघडली, नदी बिघडली समुद्राची झाली. संविधाना संगे आम्ही बिघडलो, आम्ही बिघडलो. संविधान सन्मानी झालो, संविधान प्रचारक झालो. खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया. थँक्यू. आणि मी आणि नीलम आपल्याला सांगीन की आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ. आपल्या सर्वांच्या धम्मदानातून 95,000 जमा झाले. 90,000ची जरूरत होती आपल्याला, परंतु 95,000 जमा झाले. त्याच्यातले 90,000 1 रुपया खर्च झालेला आहे. आपल्याकडे 5,000 बॅलन्स आहेत. मागील वर्षाचे 12,200 रुपयाची FD आहे. असे टोटल आपल्याकडे आज 17,000 बॅलन्स आहेत. याची आपल्या सगळ्यांना माहिती देतो. पत्र आपल्याला 15 दिवसाच्या आतमध्ये आभार पत्र आणि प्रत्येक बांधवाने दिलेल्या पैशाचा हिशोब आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. हे संविधान समितीच्या वतीने आपल्या सगळ्यांना मी इथे ग्वाही देतो. आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. आपल्या सगळ्यांचं योगदान यामध्ये लाभलं. सरांनी आत्ताच सगळ्यांचा आभार मानलेला आहे. पुन्हा मी आभार मानत नाही, परंतु एक सूचना करतो की संविधान सन्मान समिती येणाऱ्या भविष्य काळामध्ये शाळा कॉलेजमध्ये काम करेलच, परंतु आज 26 नोव्हेंबर पासून येणाऱ्या 26 जानेवारी पर्यंत विद्यार्थ्यांच्या साठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा पद्धतीचा कार्यक्रम राबवणार आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी याची नोंद घ्यावी आणि आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपल्या मुलांना आपण प्रोत्साहित करा आणि संविधानाप्रती त्यांचा आदर निर्माण करू देत, त्यांना वाचन करू देत. ही संविधान सन्मान समितीच्या वतीने आपणास विनंती करतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. आजच्या स्टेजसाठी ज्याने आम्हाला पूर्ण ही व्यवस्था निर्माण करून त्यांचे आभार. वागरवरून आलेल्या टीमचे आभार. ज्या धम्मदान दिले त्या सर्व बांधवांचे आभार. पोलीस यंत्रणेने आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत केली, त्यांचे आभार. वेगवेगळ्या शाखातून वेगवेगळ्या संस्थांचे आलेले सर्व मान्यवर आणि आपण सगळे संविधान प्रेमी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने संपला असा जाहीर करतो.